नमस्कार, मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे बहिणीचं लग्न। तर लग्नाच्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे हा। तर सकाळी सकाळी कसं नवरदेव नवरीला बाहेर आंघोळ घालतात, तर तेव्हा आता इथं आंघोळ घालताय नवरदेव नवरीला। आणि आजचा व्हिडिओ ताईंनो शेवटपर्यंत बघा, म्हणजे पूर्ण लग्नाचा कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला तर भेटणारच आहे। तर इथं चालू आहे नवरदेवाची आंघोळ। आणि कसं आमच्या बाकीच्या कोणाच्याच आंघोळी झालेल्या नव्हत्या, पण कसं नवरीला लवकर मेकअपला जायचं असतं, त्यामुळे मग म्हटलं आधी सगळे मग म्हणे आधी नवरदेव नवरीला आंघोळ घालून घेऊ। तर ताईंनो इथं घालताय नवरदेवाला आंघोळ आणि मी ना लॉन्समध्येच थांबलेले होते। म्हटलं घरी जायचं आणि घरून परत मग सकाळी आवरून तर यायचंच, त्यामुळे मग लॉन्समध्येच थांबले रुईला घेऊन। तर नवरदेवाची आंघोळ झाली आणि त्यानंतर इकडे नवरीला आंघोळ घालताय। तर इथं ते आपण धागा सुतवायचं म्हणतो ते चालू आहे। तर ताईंनो घरचं लग्न असलं की धावपळ थोडीशी कशी जास्तच होती, त्यामुळे ना जेवढं शूट घेतलंय तेवढं मी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आजच्या व्हिडिओमध्ये। तर तेवढा व्हिडिओ बघा आणि पूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या। तर इथं चालू आहे नवरीची आंघोळ आणि आता नवरीला ते गळ्यात जो आपण धागा टाकतो ते गाणं म्हणून टाकताय। तर गाणं मी इथं म्हणजे व्हॉइस ओव्हर करते, त्यामुळं गाणं म्यूट केलं होतं। त्यानंतर आहे ना बाकीचं आमचं आवरून झालं आणि इथं झाली आता देवकाची तयारी। तर आम्ही इकडे देवकासाठी बाहेर आलो आणि खूप आवरायची धावपळ झाली बरं का, कारण झालं असं की किती वेळ मग रुईचं चालू होतं खायचं प्यायचं वगैरे, आणि ते झालं आणि नंतर मग देवकाची तयारी सुरू झाली। तर इकडे देव घेऊन आलो। तर हे आहे नवरदेवाची बहीण आणि दाजी, आणि मग कसं आता बहिणीला देवका असतं, तर त्यानंतर इकडे आलो आम्ही। तर इथं मी आता जे देऊक आहे ना ते देऊक ठेवून घेते। तर मम्मीचं त्याचं देऊक आहे सूर्यफूल, आणि देऊक कसं तिथं जवळच मंदिर होतं, तर मग गाडीतच आलो आम्ही। जे आपले देव असतात आणि जो शिदा ते पूर्ण ठेवून घेते देवांची। तिथं कसं पूजा करायची असते, पूजा केली आणि त्यानंतर इथे एका कापडावर मग जे डाळ किंवा पीठ वगैरे होतं तर सर्व शिदा ठेवून घेतला आणि देवांचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो। कारण आहे ना आवरण्याची खूप धावपळ झाली होती माझी। इकडे आमची नवरी तयार होऊन आली आहे आणि नवरी बघा कशी दिसतीये। इथं रुई पण उभी आहे, रुई तयार झाली आहे आणि ही आहे तिची मैत्रीण। तर रुई कशी दिसतीये आणि आमची नवरी कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा। तर इथं आता नवरदेव मिरवायला गेलाय आणि इकडे चाललं होतं तिचं फोटो सेशन, जसं आपण मेकअप केल्यानंतर करतो तसं। तर मी तेवढ्यात आले, म्हटलं चल फोटो काढून घेऊ। तर मी पण तिच्यासोबत फोटो काढले आणि इथं आता नवरदेवाला नाचवताय बघू शकता, म्हणजे लग्न लागायच्या आधी आपण जे नाचवतो ते। तर ताईंनो इथं नवरदेव नवरी आता आले मांडवामध्ये आणि ना फुईचीर ओवाळत्या ना, तसंच इथं आमच्या सगळ्या आत्या मग फुईचीर ओवाळून घेत आहे। नवरदेवाला कसं मांडवात येण्याच्या आधी फुईचीर ओवाळता, तर तो आता इथं ओवाळताय आणि नवरी मागं आम्ही सगळ्या उभ्या आहे मग, आणि बघू शकता लोक किती आलेले ते। तर आता इथून पुढे ना व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या। व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगा आणि ताईंनो व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक जरूर करा, कारण तुमचं एका लाईकमुळे ना मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन भेटतं। आणि होतंय काय माहिती का, तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही, म्हणजे आपण लाईक करायचं विसरून जातो। तर लाईक नक्की करत चला। शुभम भवतु शुभं सावधान सदेवनं सुखं तदेव।
ताईंनो लग्न लागलं आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. तसे ना लग्न लागायच्या आधी पण जेवण चालूच होते आणि त्यानंतर पण इकडे आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आणि वरती नवरदेव नवरीचे चालू आहे फोटोशूट. तर काहींचं कसं म्हणजे जेवण झालं की जाता. तर हे आहेत माझे काका काकू आणि इकडं साईडला आहेत बाबा. तर कसं घरचेच माणसं फोटो काढायचे राहून जात्या लग्नाचे एवढं गडबडीत, त्यामुळे ना आधी घरच्यांनाच बोलून घेतलं. आणि हे आहेत मम्मी पप्पा. तर आहे ना बरेच जणांचे म्हणजे फोटो वगैरे काढलेले आहेत. तर फोटो आहे ना मी सर्व व्हिडिओच्या शेवटी टाकणार आहे. तर सगळे फोटो बघा आणि सगळ्या व्हिडिओचा आनंद घ्या. जेवढे काही फोटो असतील ना ते व्हिडिओच्या शेवटी मी टाकल. तर सगळ्यांचे फोटो आहेत तर सगळ्यांनी बघा. तर ताईंनो सगळ्यांचं फोटोशूट झालंय आणि इकडे नवरदेव नवरीचं पण फोटोशूट आता चालू आहे. कसं दोघांचे फोटो सगळं. त्यानंतर आहे ना आम्ही बसलो जेवायला. सगळे म्हणजे घरचेच बाकी राहिले होते. तर घरचे सगळे इथं बसलेत जेवायला. इथं पप्पा आहे, इकडं मम्मी, आम्ही सगळे बसलेले आहेत जेवायला. आणि इथं मामा आहेत हे. तर मामा काहीतरी म्हणत होते मग त्यांच्याशी बोलणं पण चालू होतं असं. इकडं मम्मी आजी काकू ते आम्ही सगळे बसलेलो आहेत. इकडे नवरदेव नवरी पण बसले आमच्यासोबतच जेवायला, कारण भरपूर उशीर झाला होता. आणि कसं जेवणाचं एकदा झालं मग पुढचे कार्यक्रम लवकर सुरू होतात, त्यामुळं त्यांचे जेवण झाले आणि त्यांचं इकडं फोटो सेशन सुरू झालं. आणि लग्न म्हटलं की फोटो हेच जास्त काम असतं म्हणजे आवडीचं सगळ्यांच्या. त्यानंतर इकडं आहे ना हे झालं ते ज्या वरमाया बसतात त्यांचं ते देण्यासाठी सुरुवात. वरमाया म्हणतात त्याला, ते कुरड्या वगैरे आपण पुऱ्या वगैरे देतो ना ते. तर इथं बऱ्याच वरमाया बसल्या होत्या आणि एवढ्याशा कुरड्या, किती कुरड्या बघा तळलेल्या आहेत. ताईंनो त्यानंतर इकडं सुरू झालं कन्यादान. कन्यादानासाठी बसवले आणि खाली वरमाया बसलेल्या. इथून स्टेजवरून तुम्हाला तर दिसत असेल तर इथं मम्मी पप्पा बसले सगळ्यात सुरुवातीला. आणि आता इथं सगळं म्हणजे आता कन्यादानाचं मामा काका काकू सगळे बसतील. तर पुढं आता व्हिडिओत सगळं तुम्हाला बघायलाच भेटेल. आणि व्हिडिओचे आहे ना थोडंसं काळा आलाय व्हिडिओ. तर कसं होतंय जे फोटोग्राफर असतात त्यांनाही व्हिडिओ काढायचे होते, मग त्यांना नको अडचण म्हणून मग असे साईडनीच थोडेसे शूट घेतले. तर तरी पण तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटलेच असेल. तर आता इथं येईन बाईला ओवाळताय. ह्या पण आहेत माझ्या काकू. तर आता इथं येईन बाईला ओवाळता आणि इथं सगळ्या बसलेल्या आहेत. आणि कसं असतं लग्नाचे खूप सारे कार्यक्रम असतात. तर त्यामध्ये ना मग काही बरेच म्हणजे पार्ट शूट घ्यायचं राहून जातं, कारण कसं इकडं आता कन्यादान चालू, तिकडं वेगळा कार्यक्रम चालू. मग मोबाईल आपला एकच असतं, शूट करणार एकच माणूस असतं. आणि बाकीच्यांनी कसं शूट घेतलं ना तर आपला अँगल आणि बाकीच्यांचा अँगल वेगळा असतो. म्हणजे प्रत्येकाचं शूट घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यानंतर इथं येईनबाई बसले आहेत. ते येईनबाईला ते खाऊ घालता वगैरे हे सगळं चालू आहे. ही म्हणजे बहिणीची सासू, माझी सासू असं सगळ्याजणी बसलेल्या आहेत. तिकडं काकून त्यांना खाऊ घालताय. आणि कसं हाच कार्यक्रम असतो म्हणजे ह्याच कार्यक्रमात जास्त मजा असते. आणि ह्याच कार्यक्रमात म्हणजे लग्न म्हटलं की ह्याच कार्यक्रमाचा जास्त आनंद घेतं माणूस. आणि बायकांचा आवडता कार्यक्रम असतो. तर इकडं बाहेर नवरदेवाची गाडी सजवायचं काम चालू आहे, कारण जवळजवळ 4-4:30 तर वाजतच आले होते. आणि त्यानंतर इकडं मामा ते बसले कन्यादान करण्यासाठी. म्हणजे कसं मामा काका काकू सगळे बसतात आमच्या इकडं कन्यादानासाठी, त्यामुळं त्यानंतर इकडे काका काकू बसलेले आहेत. आणि कन्यादानाला भरपूर वेळ लागून जातो बरं का. त्यामुळे ना ते सुनमुख वगैरे हे काही शूट घेतलेलं गेलंच नाही आहे. जवळजवळ घेतला असेल तर थोडंफार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, पण जास्त काही नाही.
साडेबारा घरी गेलो. बहिन निघाली सासर लागी छोड़ के बेटी पिया के आई है। सासर है दो दिन का बसेरा कौन यहाँ रहे दिन बेटे का बापू भी देखो बेटी का प्यार चाहे रोके रुके मिलन है जुदा। तर ताईंनो, लग्नाचे पूर्ण दिवस चांगले जातात आणि शेवटचा क्षण ना नकोसा होतो, नकोसा असतो मुलींसाठी. आणि कसं मुलगी सासरला जाते ना तेव्हा म्हणजे ती इतकी रडती ना, कसं आपण एक घर सोडून दुसऱ्या घरात जाणार असतो, तिथं ॲडजस्ट होणं वगैरे खूप वेळ लागतो. तसंच आता शेवटचा क्षण झाला आणि मुलगी निघाली सासरला. तर चला ताईंनो, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. शेवटचा क्षण तर नकोसा वाटणार आहे. मी आता व्हिडिओ एडिट करते तरी पण माझ्या डोळ्यातून पाणी येतं आहे. चला, या नोटवर मी हा व्हिडिओ आता इथे सेंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला ताईंनो, पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि मी इकडं कलवरी जाणार आहे तर तिथलेही तुम्हाला थोडेफार व्हिडिओ बघायला भेटतील. तर पुढचे देखील व्हिडिओ बघा, म्हणजे त्यांचा गृहप्रवेश वगैरे तो व्हिडिओ देखील उद्या येईल. चला बाय. श्री स्वामी समर्थ.